राज्याचं लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी नाव आता निश्चित झाल्याचं समोर येते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतल्या आणि मेट्रो वुमन अशी ओळख असलेल्या अश्विनी भिडे यांचं नाव मुंबई महापालिका आयुक्तपदासाठी निश्चित झाल्याची माहिती कळतेय। अश्विनी भिडे या सध्या मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत आणि आज त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा होणार असल्याची माहिती कळतेय। तर मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे आज निवृत्त होणार आहेत आणि त्यांच्या जागी आता अश्विनी भिडे यांची नियुक्ती होणार असल्याचं समोर येतंय। अश्विनी भिडे या 1995 बॅचच्या IAS अधिकारी आहेत। याआधी त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलेले आहेत। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सोमवारी संध्याकाळी एक बैठक झाली आणि या बैठकीत दोन नावं चर्चेत आलेली। यामध्ये आसिम गुप्ता आणि अश्विनी भिडे यांच्या नावाची चर्चा होती। मात्र अखेर अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे अशी माहिती येतेय। तर अश्विनी भिडे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची सुद्धा भेट घेतली। यावेळी शिंदे आणि भिडे यांची तासभर चर्चा झाल्याची माहिती कळते। तर अश्विनी भिडे यांची एक ओळखही करून घेऊया आपण। त्यांचा परिचय म्हणजे मेट्रो प्रशासनाच्या कामामुळे मेट्रो वुमन अशी त्यांची एक नवी ओळख आहे। त्या IAS अधिकारी आहेत। 1995च्या बॅचच्या त्या IAS अधिकारी आहेत। UPSC परीक्षेत महिलांमध्ये देशात पहिल्या आणि एकूण गुणवत्ता यादीमध्ये त्या त्यावेळी 9व्या स्थानावर होत्या। अत्यंत हुशार अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे। मूळच्या सांगलीच्या आहेत। प्राथमिक शिक्षण हे मराठी माध्यमातून झालेलं आहे। तर इंग्रजी साहित्यामध्ये त्यांनी BA आणि MA पर्यंतचं शिक्षण घेतलेलं आहे। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका म्हणून त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली। मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं उभारण्यात अश्विनी भिडे यांचा मोठा हात आहे। मुंबई मेट्रो प्रकल्पात महत्त्वाची भूमिका त्यांनी निभावली आणि विशेषतः भूमिगत मेट्रो कामामध्ये। तर मुंबई मनपामध्ये आता त्या अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। महापालिका कारभाराचा त्यांना विशेष असा अनुभव आहे।